नमस्कार मित्रांनो, आज मी माझ्या घरी वाढत असलेल्या या स्टर्क्युलिया विलोजा या झाडाच्या फांद्या तोडल्या. मोठं वाढलं असल्यामुळे आणि त्याची पानं आता मॅच्युअर झाल्यामुळे ती पिवळी पडून गळून पडत आहे आणि त्याच्यामुळे मी हे झाड थोडंसं छाटलं आणि या झाडाची पानं मी गोळा केली. ही जी काही पिवळी झाली आहेत, काही हिरवी आहेत, अर्धी हिरवी अर्धी पिवळी आहेत. मागच्या वेळेस पण मी या झाडाच्या फांद्या छाटल्या होत्या, तेव्हा पण तोच अनुभव आला आणि आता पण हाच अनुभव येतो आहे की या पानामध्ये मला ही बटरफ्लाय दोन तीनदा त्या पानामध्ये लपलेली दिसली. म्हणजे पानं तोडून मी खाली ढीग टाकल्यानंतरही ती बटरफ्लाय त्याच पानामध्ये लपलेली होती. आता विचार केला तर तिच्या पंखाचा कलर आणि या पानाचा रंग जवळपास मिळता जुळता आहे आणि मला असं वाटतं की ही स्वतःचं संरक्षण प्रेडेटर्सपासून करण्यासाठी या झाडाचा उपयोग करत असावी. परंतु जंगलामध्ये ही झाडं शोधूनही मिळत नाही आणि यावरून आपल्या लक्षात येतं की आपल्याला बायोडायव्हर्सिटी जपणं किती महत्त्वाचं आहे. ही बटरफ्लाय या झाडाचा उपयोग करते. आता या अशा प्रकारच्या असंख्य बटरफ्लाय कुठल्या ना कुठल्या झाडाचा उपयोग करतच असतील स्वतःच्या बचावासाठी आणि प्रजननासाठी. आणि त्यामुळे आपल्याला ही जैवविविधता टिकवून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.